जय श्री राम, जय हनुमान, जय बाबा जी। दिनांक 4 मार्च को हमारी दूसरी ट्रिप कैंची धाम के लिए गई है। सबसे हमने बात करी, सबका अलग अलग एक्सपीरियंस रहा है, अलग अलग अनुभव रहा है। हम ये चाहते हैं कि ज़्यादा से ज़्यादा लोग कैंची धाम बाबा जी के दर्शन के लिए आएँ और बाबा जी का आशीर्वाद प्राप्त करें। अभी रिसेंटली मुझे मंगेश सर और संगीता मैडम के थ्रू नीम करोली बाबा धाम थाने के बारे में पता चला और पिछले 6 महीने से मेरे इंस्टाग्राम पे इसकी रील्स आ रही थी। बट मैंने जीवन में कभी नहीं सोचा था कि मेरा रील से रियल तक का सफ़र इतने जल्दी तय होगा और ये स्पिरिचुअल जर्नी जो मैंने लाइफ में कभी तक नहीं की थी, ये मंगेश सर और संगीता मैडम के थ्रू होंगी। भगवान ने एक बात कही है कि भगवान सारी चीज़ें आपके जीवन में निमित्त मात्र के तौर पे करता है और मेरा ये सुखद निमित्त मुझे लगता है संगीता मैडम और मंगेश सर के थ्रू ही होना था। सच बोलूँ तो बहुत ही अनुभव एक्सपीरियंस है। मैं मेरे ग्रुप में शायद से मैं सबसे ज़्यादा यंग थी, बट सब बहुत ही अच्छे थे। स्पेशली संगीता मैम एंड सर, उन्होंने बहुत ध्यान रखा मेरा। और आई थिंक ये एक्सपीरियंस सबको करना चाहिए, क्योंकि डिस्पाइट द एज, आपकी कोई भी एज हो, आपको कैंची धाम की यात्रा ज़रूर करनी चाहिए। तर 4 तारखेला आमची जर्नी सुरू झाली। आम्ही उत्तराखंड बाबाजीचे 4 धाम केले। त्यात पहिला होता कैंची धाम, दुसरा होता काकडी घाट, तिसरा होता हनुमानगडी आणि चौथा होता भूमियाधार। फक्त आपण ज्यांनी कोणी रील्स बघितल्या असतील बाबांच्या किंवा हनुमानजीच्या, हनुमान चालीसा वाचतात, त्यांना मी एकच सांगेन, तुम्ही एकदा या इथे। आपण तुम्हाला बोलवणारे बाबाच असतील नक्की। तुम्ही एकदा या इथे आणि इथे अनुभव करा। चमत्कार काय असतात, कसे घडतात ते तुम्हाला आपोआप कळतील ॲक्च्युली। तर कैंची धामला आम्ही सकाळी आलो, सकाळी कैंची धामला बाबांचं दर्शन केलं। जसं पाय ठेवला त्या धाममध्ये तर ॲक्च्युली डोळ्यातून पाणी आलं, कारण का ही इच्छा जी होती पूर्ण करायची ती पूर्ण केली, पूर्ण झाली माझी ती इच्छा। एवढा सुंदर अनुभव होता, सुंदर म्हणजे सुंदर अनुभव होता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही एक स्पिरिच्युअल पिकनिक आहे। तुम्ही म्हणाल तर स्पिरिच्युअल, पूर्ण नैसर्गिक, एकदम निसर्गाचा एवढा मोठा तुम्हाला अनुभव घेता येतो या ठिकाणी। निसर्गाने एक चांगल्या ठिकाणी म्हणजे असं मला ॲक्च्युली सर्व शब्दात ॲक्च्युली सांगू पण नाही शकत ॲक्च्युली। एवढं म्हणजे सुंदर सुंदर वातावरण आहे। तुम्ही ॲक्च्युली पूर्ण भक्तिमय वातावरण, तुम्ही स्पिरिच्युअली पूर्ण तुम्ही स्वतःला सरेंडर करता या जेव्हा ठिकाणी तुम्ही येता तेव्हा। अशा प्रकारे आमचे 4ही धाम, उत्तराखंडचे जे बाबांचे हनुमानजीचे जे 4 धाम बोलले जातात ते आम्ही 4 धामचं दर्शन पूर्ण केलं। आणि ॲक्च्युली मी काय सांगू, माझ्याकडे शब्द नाही ते बोलायसाठी, पण जर तुम्हाला ॲक्च्युली स्पिरिच्युअली तुम्हाला तुमची लाईफ वाढवायची असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की यावं। तुमची इच्छा असो, तुम्ही स्वतःला सरेंडर करा, बाबा तुम्हाला नक्की घेऊन येतील। माझी खूप दिवसांपासून इच्छा होती कैंची धामला येण्याची, बाबांचं दर्शन करण्याची, आणि तो दिवस काल आला आमच्यामध्ये। आम्ही दर्शनासाठी जेव्हा मंदिरामध्ये गेलो, जेव्हा प्रथम मी बाबांची मूर्ती जेव्हा पाहिली तेव्हा मला साक्षात असं वाटलं की ते बाबा आहेत, रिअलमध्ये ते आहेत बाबा। मी काल जेव्हा दर्शन करून मंदिराच्या बाहेर आले तेव्हा मला असं माझ्यामध्ये इच्छा झाली की मला अजून एकदा दर्शन हवं आहे, पण जाऊ की नको मी तिथं थांबले। आणि मग एक मुलगी आली आणि तिला प्रॉब्लेम होता, ती मला म्हणाली की माझा प्रसाद तेवढा बाबांपाशी नेऊन आणाल का। त्या निमित्ताने मला बाबांचे अजून एकदा दर्शन झाले, जी माझ्या मनात खूप वेळ झालं इच्छा होती मला अजून एकदा मंदिरामध्ये जावं वाटतंय, पण जाऊ की नको म्हणून मी तिथंच थांबलेली। पण ती आले आणि ती म्हणाली माझा एवढा प्रसाद नाही। त्या निमित्ताने मी जाऊन नंतर बाबांना अजून मला भेटता आलं। मला बाबांचं दर्शन करून खूप छान वाटलं। आणि हनुमानगडीला पण आम्हाला तिथं गेलो ना, एवढं मन प्रसन्न झालं की खूप छान वाटलं तिथं आम्हाला। आम्ही काल 4 धाम पण केले, खूप छान वाटलं, मस्त होता एक्सपिरियन्स। मागच्या वर्षी आम्ही कैंची धामला येऊन गेलो तेव्हा आम्ही असं ठरवलेलं की आम्ही दरवर्षी कैंची धामला यायचं, पण यावर्षी आमची प्लॅनिंग बनत नव्हती, पण अचानक आमची प्लॅनिंग झाली सगळी आणि मंदिरमध्ये खूपच छान वाटलं। स्पिरिच्युअल पॉझिटिव्ह वाइब्स होते भरपूर। आम्ही काल 4ही धाम केले, कैंची धाम, काकडी घाट, हनुमानगडी आणि भूमियाधार। खूप स्पिरिच्युअल एनर्जी आहे ही, खूप स्ट्रॉंग व्हायब्रेशन आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर। इतर मंदिरांपेक्षा हे नीमकरोली बाबांचं टेम्पल जे कैंची धामचं आहे ते थोडं वेगळं आहे। व्हायब्रेशन खूप तिकडे स्ट्रॉंग आहेत आणि
खूप शांत मानसिक शांती तिकडे गेल्यानंतर खूप जास्त मानसिक शांती भेटते आणि एका दिवसात हे 4 धाम करणं तसं अशक्य वाटत होतं, परंतु डॉक्टर संगीता मॅडम आणि मंगेश सरांनी खूप चांगलं आणि उत्तम मॅनेजमेंट करून हे घडवून आणलं. बाबा नीम करोलीच्या आम्ही पहिल्यांदा म्हणजे मनापासून इच्छा होती की मंदिरात जायचं होतं कच्छीधामला, तर ते म्हणजे कमी वेळेत म्हणजे आम्हाला नक्की भाग्यच लाभला असेल. तर आम्ही म्हणजे कच्छीधामला गेलो, तर तिकडे गेल्यानंतरला बाबा पहिल्यांदाच बसमधून उतरल्यानंतरला त्या मातीचा वास म्हणजे एक चंदनासारखा वास येत होता, तो कंटिन्यू म्हणजे ते एक वेगळंच व्हायब्रेशन होतं. आणि मंदिरात गेल्यानंतरला ती बाबांची मूर्ती बघितली, परत ती त्यांना बघून एवढं म्हणजे मन भरून आलं की अक्षरशः डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. असं वाटतं तिकडे बाबा खरोखर आहेत आणि खरंच नीम करोली बाबांची भक्ती सर्वांनी करायला हवी. त्यांचं साक्षात रूप या कलियुगमध्ये आहे. ते फक्त सर्वांनी रामनाम जप करा. त्यानंतर आम्ही तिथून काकडी धामला फिरायला गेलो. काकडी धामची शांतता म्हणजे अक्षरशः खूप वेगळंच होतं तिकडे सगळं वातावरण. आम्ही तिकडे बसून हनुमान चालीसा बोलली, जप केला देवाचा. इतकं मनशांती झाली की सांगू नाही शकत शब्दात. आणि कच्छीधामला गेल्यावर तर बाबांना बघितलं, आम्ही दोघंही खूप रडलो. पहिलं रडून घेतलं, नंतर बाबांची मन भरून बोललो आम्ही. आणि असं वाटत होतं की बाबा आमचं सगळं ऐकतायत, आमच्याकडे बघतायत, आमच्याशी बोलतायत. खूप बरं वाटतं ते असं गेल्यानंतर, खूप म्हणजे इच्छा पूर्ण झाली असं वाटतंय. जय श्री राम। आज हम लोग बाबा के दर्शन के लिए यहाँ नीम करौली बाबा के दर्शन के लिए आज उत्तराखंड कैचीधाम आए हुए हैं और हमने यहाँ पर बाबा के दर्शन किए, बाबा के मंदिर गए। काफ़ी अच्छा लगा, वहाँ की अलग ही वाइब थी, अलग ही वाइब्रेशन था दर्शन करने में। वहाँ पे आने में जाने में एक मन को अलग ही संतोष, अलग ही शांति महसूस हुई और बहुत अच्छा लगा। काफ़ी दिनों से यहाँ आना था बट कुछ हो नहीं पा रहा था। फिर अचानक संजोग ऐसे हुए, इत्तेफाक ऐसे हुए कि आगे से आगे लिंक होता गया। बाबा ने आगे से आगे ऐसा संजोग कर दिया कि हमको यहाँ आने का मौका मिला। इसके अलावा भी हम बाबा कैचीधाम के अलावा हम काकड़ी धाम गए, जहाँ बाबा सोमवारी थे। वहाँ पे जो उनका सोमवार का हर सोमवार को वहाँ पर उनका भंडारा चलता था। उसके अलावा हनुमानगढ़ी गए और एक जो धाम है उनका बुलिया धाम, और 4 धाम थे। चारों धाम के हमने कल दर्शन लिए, शांति का अनुभव हुआ, बहुत खुशी हुई, बहुत अच्छा लगा और यही अनुभव लेके हम लोग यहाँ से आज जा रहे हैं। बहुत खुशी हुई और वापस जल्दी यहाँ पे दर्शन करने चारों धाम के लिए ज़रूर बाबा नीम करौली की कृपा से हम लोग आएंगे। धन्यवाद। जय श्री राम, जय बाबा जी।